हॅलो विद्यार्थी मित्र होतो पहा. काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये ह्या भागापर्यंत आलेलो होतो. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर ए लॉंग ड्युरेशन तिथपर्यंत आलेलो होतो आणि मध्येच आपला व्हिडिओ बंद पडला. मोबाईल हँग झाल्यामुळे व्हिडिओ बंद पडलेला होता. आज आपण तिथूनच सुरुवात करतो आहे. त्याच्यामध्ये पुढचा भाग जो सांगितला आपल्याला त्या डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर ए लॉंग ड्युरेशन. नंतर पुढे ही डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत जो आहे तो बऱ्याच काळापर्यंत सर्व मान्य राहिला. परंतु त्याच्यामध्ये पुढे काय झाले पहा. हावेवर सम ऑब्जेक्शन्स वेअर अराईज अगेन्स्ट द थेरी. सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर ॲज फॉलोज. आता इथे काही त्याच्यावरती ह्या डार्विनचा सिद्धांत जो आहे तो सर्व मान्य झाला. बऱ्याच काळापर्यंत तो सर्व मान्य होता. परंतु त्याच्यामध्ये नंतर काय झालं की त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स आलेत आणि मग त्या ऑब्जेक्शन जे आहेत त्याला आक्षेप कोणते घेण्यात आले त्याच्यावरती, तर ते ऑब्जेक्शन्स आपल्याला खाली दिलेले आहेत. म्हणजे त्याच्यावरती घेण्यात आलेले आक्षेप जे आहेत ते खाली दिले. त्यातला पहिला जो होता तो पहिला दिलेला आपल्याला, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. इथे निसर्ग निवडीचा सिद्धांत जो आहे किंवा निसर्ग निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीवादाला कारणीभूत ठरू शकत नाही. ही महत्त्वपूर्ण असा पहिला हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला घटक घेतला. पण त्याच्यानंतर दुसरा घटक घेतो आपण. त्या दुसऱ्या घटकामध्ये सांगितलं अत्यंत महत्त्वपूर्ण भाग हे लक्षात ठेवायचे. डार्विन्स डिड नॉट मेन्शन द एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. तिथे डार्विनने काय केलं आहे त्याच्यामध्ये पुढच्या याच्यामध्ये जो आक्षेप घेण्यात आला तो आक्षेप कोणता होता की उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनला देता आले नाहीत. हा पुढचा भाग होता. त्या याच्यामध्ये पुढचा जो आक्षेप घेण्यात आलेला आहे तो आक्षेप कोणता आहे, तर त्याच्यामध्ये हे जे काही उपयोगी आणि निरुपयोगी बदलाचे स्पष्टीकरण त्याला देता आले नाही. आणि नंबर 3चा घेतो आपण. त्याच्यामध्ये देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस irrespective of all the objection. Darwin's work on evolution has been milestone. आता इथे हा जे काही तिसरा आक्षेप दिला आहे, सावकाश होणारे बदल आणि एकदम अचानक होणारे बदल, म्हणजे एकदम अगदी चेंजेस जे झाले ते स्लो आणि फास्ट असे जे काही चेंजेस झालेले आहेत ते बदल जे आहेत ते बदल यांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला कुठेही पाहायला मिळत नाही. आणि असे जरी असले तरी डार्विनने उत्क्रांतीबद्दल जे कार्य केले तो एक माइलस्टोन म्हणजे एक मैलाचा दगड, म्हणजे त्यांची कामगिरी जी आहे ती अत्यंत उल्लेखनीय आहे. असा हा एकूण भाग इथे दिलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा. इथे सहजपणे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा कसा आहे तो. त्याच्यामध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, राईट द ऑब्जेक्शन्स वेअर अराईज अगेन्स्ट द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन याच्यावरती कोणते ऑब्जेक्शन घेण्यात आले असा प्रश्न जो आहे तो 3 गुणांसाठी सहजपणे विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचं ब्रॅकेट हे लक्षात ठेवायचे आणि हे 3 पॉईंट जे आहेत ते शेवटी आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत, अत्यंत महत्त्वपूर्ण. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातो आहे. पुढचा भाग जो आहे आपल्याला डार्विनची ते आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्यांच्या शास्त्रज्ञांबद्दलची थोडक्यात माहिती तिथे आपण पाहूया. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, शास्त्रज्ञांचा परिचय. त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा. त्यामध्ये पहिले सांगितलं चार्ल्स रॉबर्ट डार्विन, त्यांचं लाईफस्पॅन दिलेली इथे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन, ते त्यांचं पूर्ण नाव. इंग्लिश बायोलॉजिस्ट, प्रपोज द थेरी ऑफ इव्होल्युशन. ही शो that all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from the common ancestor. He proposed that प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. आता इथे ह्या संपूर्ण याच्यामध्ये काय माहिती सांगितली आपल्याला. त्या चार्ल्स रॉबर्ट डार्विनची जी काय माहिती आहे त्याच्यामध्ये चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे इंग्लिश बायोलॉजिस्ट आहेत. हे इंग्लिश बायोलॉजिस्ट चार्ल्स रॉबर्ट डार्विन त्यांचा भाग माहिती याचा पाहतो आपण. त्यांच्यामध्ये लाईफ स्पॅन दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे ते इंग्लिश बायोलॉजिस्ट आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश बायोलॉजिस्ट म्हणजे जीवशास्त्रज्ञ. त्याच्यानंतर पुढे त्यांचे ते उत्क्रांतीचा जो सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती ह्या समान पूर्वजांपासून तयार झालेल्या आहेत. इथे सर्व ज्या काही ज्या आहेत इथे पण स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ही जी काही संपूर्ण घटक दिले हॅज बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्ड आणि ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स पिरियड ऑफ त्यांचं दिलेलं आपल्याला थाउजंड्स ऑफ इयर्स. आणि नंतर त्यांचे सगळ्यांचे पूर्वज जे आहेत ते एकच असावेत हे त्यांनी मांडलेले आहे. ही प्रपोज द प्रिन्सिपल
ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑफ इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. ह्या विकासास निसर्ग निवडीचं तत्त्व कारणीभूत आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. नॅचरल सिलेक्शन, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन, निसर्ग निवडीचा सिद्धांत जो आहे तत्त्व जे आहे ते त्याला कारणीभूत ठरते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतोय आपण. पुढचा भाग दिलेला आपल्याला लॅमार्किझम, ज्याला आपण लॅमार्कवाद असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला लॅमार्कवाद असं म्हटलं जातं, लॅमार्किझम. मग त्या लॅमार्किझममध्ये काय म्हटले पहा, लॅमार्किझम लॅमार्कवाद, जीन बाप्टिस्ट लॅमार्क, जीन बाप्टिस्ट लॅमार्क हे शास्त्रज्ञ आहेत. लॅमार्क आणि त्यांनी मांडलेला जो काही सिद्धांत होता किंवा थिअरी जी होती त्याला आपण लॅमार्किझम असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय म्हटलं पहा की propose that the morphological changes occurring in living organism are responsible for evolution, and the reason behind those morphological changes in activities or laziness of दॅट ऑर्गॅनिझम. आता इथे काय सांगितले, प्राणी आणि वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव किंवा उगम जो आहे तो उत्क्रांतीचाच एक परिणाम आहे. म्हणजे जे काही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस झाले, शरीर रचनेत जे काही बदल झालेले आहेत, ते शरीर रचनेत झालेले बदल जे आहेत ते कशामुळे झाले, त्या ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या एखाद्या सजीवाच्या शरीरात झालेले बदल त्याला कारण ठरलेले, रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आता इव्होल्युशन उत्क्रांतीला कारणीभूत ठरले कशामुळे झाले, तर रिझन त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल चेंजेस, शरीरशास्त्रीय बदल जे आहे ते बदल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. कशामध्ये, तर त्यांची जी काही ॲक्टिव्हिटी, त्या सजीवाने जी काही ॲक्टिव्हिटी केलेली असेल त्या ॲक्टिव्हिटीमध्येच, ॲक्टिव्हिटीज ऑर लेझिनेस ऑफ द ऑर्गॅनिझम, म्हणजे त्या सजीवाने किती प्रयत्न केलेले आहेत किंवा किती आळशीपणा केलेला आहे त्याच्यावरती अवलंबून असते. आणि म्हणून आपण सहजपणे बोलून जातो की आळसाने बुद्धीला गंज चढतो. म्हणजे मला काय म्हणायचं की तुम्ही त्या मेंदूला जर चालना दिली, मेंदूचा विकास होणार आहे, पण मेंदूला आपण चालनाच दिली नाही, त्याला विचार करण्याची क्षमता निर्माण त्याच्यामध्ये करून दिली नाही, तर त्याचा विकास होणार नाही. म्हणजेच आळसाने बुद्धीला गंज चढतो जसं म्हटलं. पण तसंच इथे त्या एखाद्या प्राण्याचं जर मॉर्फॉलॉजिकल शरीर रचनेत जर काही बदल झाला असेल, उत्क्रांती झाली असेल, तर ती कशामुळे होते, तर त्याच्या होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी केलेले प्रयत्न किंवा त्यांनी केलेला आळस हा त्याला कारणीभूत ठरत असतो. त्याच्यानंतर पुढच्या भागात येतो आपण. तो पुढचा भाग कोणता, तर त्याच्यामध्ये काय दिलं, ही कॉल्ड दिस द कन्सेप्ट ऑफ ए प्रिन्सिपल ऑफ यूज ऑफ डिसयूज ऑफ ऑर्गन्स. त्या प्रिन्सिपल, म्हणजे त्याने प्रिन्सिपलचं काय म्हटलं, तर तो काय म्हटलेलं आहे, ती त्या प्रिन्सिपलची किंवा कन्सेप्टची संकल्पना काय होती, यूज ऑर डिसयूज. मी आता सांगितल्याप्रमाणे आपण त्या अवयवाचा, त्या ऑर्गॅनिझमने त्या अवयवाचा कितपत वापर केलेला आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये तशा प्रकारचे बदल झालेले पाहायला मिळतात. आणि मग तिथे तो जो बदल जो आहे, म्हणजे इथे आपण ज्यावेळेस सांगतो की एखाद्या अवयवाचा आपण वापर केला तर तो अवयव विकसित होतो. जसं तुम्ही उजव्या हाताने लिखाणाचा प्रयत्न करत गेलात आणि त्यामुळे तुमचा उजवा हात जो आहे तो लिखाणासाठी कार्यक्षम झाला, परंतु डावा हात मात्र त्या ठिकाणी काही लिखाण करू शकत नाही. तशीच सुरुवात, म्हणजे जसं उजव्या हाताने तुम्ही लिहित गेलात तसंच डाव्या हाताने लिहित जर आला असता तर आज तुमचा डावा हातसुद्धा तेवढाच तरबेज झालेला असता. म्हणजे एकाच वेळी दोन्ही हातांनी तुम्ही सहजपणे एकच जो काही पॅराग्राफ असेल किंवा एकच विधान सहजपणे एकाच वेळी क्लिअर करू शकला असता. हा लॅमार्कवाद आहे, हे नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे आला. पण फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ द जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू द ब्राउझिंग ऑन the leaves of the tall plants by extending their neck for several generations. Similarly, the shoulders of the ironsmith have become very strong due to frequent hammering of the movements. आता इथे आपल्याला ह्या 2-3 विधानं दिलेत आपल्याला. त्याच्यामध्ये काय सांगितले की या पुढे जाऊन, म्हणजे त्याच्या पुढे फर्दर यापुढेही त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ जो आहे तो जिराफ आपले मान उंचावत गेलेला आहे. कशासाठी उंचावत गेला, त्याला लागणारं अन्न जे आहे ते अन्न मिळवण्यासाठी त्याला मान उंच करण्याची गरज भासू लागली आणि त्यामुळे तसे मान उंच करत गेला तसे त्याच्या मानेमध्ये बदल होत गेले आणि त्यामुळे जिराफची मान जी आहे ती कशी उंच होत गेली. सगळ्यात उंच मान जर असेल तर ती कोणाची असेल तर जिराफाची. हे कशामुळे झालं, तर त्याला सतत मान उंच करणं, सतत मानेला ताण देऊन दिल्यामुळे तशा प्रकारचा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सिमिलरली शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ ज्याला आपण काय म्हणतो, लोहार असं म्हणतो, त्या लोहाराने काय केलं, त्याची सतत होणारी जी काय व्हेरी स्ट्रॉंग कशामुळे झाले, त्याचे आर्म्स व्हेरी स्ट्रॉंग कशामुळे झाले, ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग ऑफ मुवमेंट्स, सतत होणाऱ्या आघातांमुळे किंवा सतत केल्या जाणाऱ्या घणाचे घाव घालून त्याचे हात ते काय बळकट झालेले आहेत. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक द ऑस्ट्रिच अँड इमू हॅव बिकम
वेग. आता हे ऑस्ट्रिच आणि जे आपण त्याला काय म्हणतो शामरोग आणि इमू जे आहेत त्यांचे पंख जे आहेत ते पंख कमकुवत झालेत. कशामुळे झाले तर ते सतत न उडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचे पंख जे आहेत ते कमकुवत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण काय म्हणतो कोंबडी ही एक पक्षी असून देखील उडत नाही. सर्व पक्षी उडताना आपल्याला पाहायला मिळतात, पण कोंबडी ही देखील पक्षी आहे पण ती उडत नाही. का उडत नाही? कारण कोंबडीने कधी उडण्याचा प्रयत्नच केला नाही आणि त्यामुळे त्या पंख जे आहेत ते पंख कमकुवत झालेत आणि कोंबडीचे पंख कमकुवत असल्यामुळे ती हवेत संचार करू शकत नाहीत. लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक म्हणजे बदक आणि हंस आणि बदकांचे पाय याच्यामध्ये कसं झाले हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू द लिव्हिंग इन वॉटर अँड स्नेक्स हॅव लॉस देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन्स इन देअर बॉडी फॉर बर्विंग हॅबिट. आता इथे आपल्याला पुढची 2 उदाहरणं दिली. त्याच्यामध्ये काय दिलं पहिलं हंस आणि बदक. हंस आणि बदक यांचे पाय जे आहेत त्या पायांचे पंच जे आहेत ते पोहण्यासाठी विकसित झालेले आहेत. म्हणजे त्याच्या वल्ह्यासारखा त्यांना उपयोग होतो. विकसित कशामुळे झाले तर ते सतत पाण्यामध्ये राहिल्यामुळे सतत पाण्यामध्ये स्विमिंग करत असल्यामुळे ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर सतत पाण्यामध्ये वापरत असल्यामुळे त्यांच्या पायांचे रूपांतर अशामध्ये वल्ल्यासारख्या याच्यामध्ये झाले. म्हणजे त्यांचे पायांची बोटं जर पाहिली तर त्या बोटांच्या 2 बोटांच्या मध्ये काय असतो पडदे असतात आणि त्यामुळे त्यांना वल्ल्यासारखा त्याला पोहण्यासाठी उपयोग होत असतो. तसे इथे आपल्या पुढचं उदाहरण दिले आहे स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी बाय फॉर बरोविंग हॅबिट. आता बरोविंग हॅबिट म्हणजे बिळं करून राहण्याची जी काही पद्धती होती किंवा सापाने बिळात जाण्यायोग्यसाठी त्याचे पाय गमावलेले आहेत. म्हणजे साप हा बिळामध्ये राहतो आणि बिळामध्ये त्याला सहजपणे प्रवेश करता यावा म्हणून त्याचं जे काही मॉडिफिकेशन झालं म्हणजे रूपांतर झाले की त्याचे लेग जे आहेत पाय जे आहेत ते काय झालेत नामशेष झालेले आहेत. कशामुळे तो त्याला सतत बिळामध्ये प्रवेश करावा लागतो म्हणून त्याचे पाय नष्ट होत गेलेले आहेत. तसं आपण ज्यावेळेला एखाद्या अवयवाचा आपण चांगला वापर करतो त्यावेळेला तो अवयव विकसित होतो आणि ज्याचा वापर केला जात नाही तो अवयव नामशेष होत जातो. हा लॅमार्कवाद आहे ज्याला आपण लॅमार्किझम असे म्हटले. त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या भागात येतोय. ऑल दीज एक्झाम्पल्स आर द टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ॲक्वायर्ड कॅरेक्टरचे आपण काय म्हणतो मिळालेली वैशिष्ट्य किंवा मिळवलेली वैशिष्ट्ये. ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स मिळवलेली वैशिष्ट्ये ही महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण. पुन्हा आता पुढच्या भागाड्याला पण ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स किती मिळवलेली संपादित केलेली गुण. त्याच्यानंतर पुढे आर ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. मग ही जी काही मिळवलेली गुणवैशिष्ट्य जी आहे ती पुढे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होत जातात. दिस इज कॉल्ड ॲज अ थेरी ऑफ इनहेरिटन्स ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर लॅमार्किझम ऑर लॅमार्क ज्याला आपण म्हटलं आहे. म्हणजेच काय ह्याला आपण संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतो. म्हणजे संपादित गुणांचा अनुवंश कॅरेक्टर्स कुठे मिळवलेले प्राप्त केलेले आहेत तर त्याच्यामध्ये ते हे सर्व गुण जे आहेत ते प्राप्त करताना त्याच्यामध्ये संपादित गुणांचा अनुवंश आहे असे आपण म्हणतो. तर त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी आपण घेतलं थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये की मिळविलेल्या बदलांचा तो संक्रमणाचा सिद्धांत म्हणून आपण त्याला किंवा लॅमार्कवाद असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढे पुढच्या भागाकडे येतो आपण. इथे आपल्याला जीन बॅप्टिस्ट लॅमार्क त्यांची माहिती दिलेली आहे ती माहिती पाहू आपण. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट ह्यामध्ये काय माहिती दिली पहा. लॅमार्क प्रपोज that the activities of organism are responsible for their evolution. These French naturalists proposed that each animal or plant undergoes some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation and such changes occur in next subsequent generation too. म्हणजे इथे ह्या जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी काय सांगितलं की उत्क्रांतीमध्ये त्या जीवांचे प्रयत्न कारणीभूत ठरत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडलेला आहे. त्यांचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आणि फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञ नॅचरलिस्ट ज्याला आपण निसर्गशास्त्रज्ञ असं म्हणतो यांनी असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान काही बदल घडत असतात किंवा त्याच्यामध्ये बदल होत असतात आणि हे झालेले बदल जे आहेत ते पुढच्या पिढीमध्ये पोहोचविले जातात. तसे पुढील पिढीमध्ये ही बदल घडत जातात. म्हणजे असे बदल जे आहेत ते प्रत्येक पिढीमध्ये टप्प्याटप्प्याने होत असतात. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. इथे आपल्याला एक पॅराग्राफ दिला आहे तो पाहूया.
Development of organs. Development of organs due to the specific activities and their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer to those characters from generation to generation was रिजेक्टेड. आता इथे आपल्याला ह्या लाईन्समध्ये काय म्हणता येईल की विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीर अंगांचा विकास होत गेला. विशिष्ट प्रयत्नामुळे स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ज्या वेळेला आपण करतो एका विशिष्ट स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे आता पूर्वीचा मानव आणि आताचा मानव याच्यात जर पाहिला तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कोणती डेव्हलपमेंट झाली त्याचा बुद्ध्यांक जो आहे तो वाढला आहे. म्हणजे त्याचा जो अभ्यास करण्याची टेंडन्सी जी आहे संशोधन करण्याची टेंडन्सी जी आहे ती अतिशय वाढलेली आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे जनरेशन जे आहेत न्यू जनरेशन्स त्याच्यामध्ये असे बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्याच्यामध्ये दुसराही भाग सांगितला की त्यामध्ये म्हणजे विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झालेला आहे. जनरेशन ड्यू टू नो यूज. इथे आपल्याला ज्याचा वापर होत नाही तो अवयव जो आहे तो नामशेष होत जातो. एकदम साधं उदाहरण घेता येईल आपल्याला की आपण आपल्या शेपटीचा वापर न केल्यामुळे शेपटी नामशेष झाली. आत्ता फक्त आपल्या शरीर अंगामध्ये तेवढं मंकी बोन आहे तेवढंच राहिले. त्याला आपण काय म्हटलं माकड हाड असं म्हणतो. मग ते माकड हाड जे आहे तेवढं आपलं शरीरामध्ये शिल्लक राहिले ज्याला आपण वेस्टेजियल ऑर्गन असं म्हणतो. कदाचित काही वर्षांच्या कालखंडानंतर ते सुद्धा काय होईल आपलं पूर्णपणे ते माकड हाडसुद्धा नाहीसे होऊ शकते. त्याच्यानंतर पुढे because it had been verified many times of modification brought in us are not transferred to next generation and thereby the Lamarck's theory was disproved. आणि नंतर पुढे काय झालं पण त्याची पिढी दर पिढी म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमण जे आहे ते अमान्य झालेले आहे तिथे त्याला मान्यता दिलेली नाही. आणि अमान्य झाल्यामुळे त्याच्यामध्ये कारण त्या स्वतःमध्ये घडून आलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत. अनेक वेळा पडताळून पाहण्यात आलेल्या आहे. लॅमार्कची मंडी चुकीचे असल्याचे दिसून येते. म्हणजे आता इथे कसं म्हणता येईल आपल्याला पहा इथे जे विधान सांगितले बट इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट द मॉडिफिकेशन्स ब्रॉट इन अस आर नॉट ट्रान्सफॉर्म टू द नेक्स्ट जनरेशन. हे महत्त्वाचं विधान आहे. इथे कसं म्हटलं पहा की ह्या विधानाचं स्पष्टीकरण देताना आपण असं म्हणू शकतो की जर आपल्या वडिलांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून जर त्यांनी कुठेतरी इंजिनिअरिंग केली असेल किंवा त्या डॉक्टर असेल किंवा अन्य शिक्षण झालेले असेल तर परंतु आपण जर काहीच केलेलं नसेल तर मात्र आपल्याला त्यांच्या पातळीपर्यंत पोहोचता येत नाही. किंवा वडिलांपेक्षा त्यांचे चिरंजीव हे अतिशय प्रबळ असू शकतात. म्हणजे त्यांच्यापेक्षा म्हणजे वडील एक साधी व्यक्ती असू शकते परंतु त्यांचे चिरंजीव किंवा त्यांचं नेक्स्ट जनरेशन जे आहे त्यांनी अधिकाधिक प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊ शकतं आणि मॉडिफिकेशन झाल्यामुळे त्यांची पातळी जी आहे ती वेगळ्या प्रकारची असू शकते. आणि म्हणून इथे तो लॅमार्कची जी काही थिअरी जी आहे ती काय झालेली आहे इथे डिस्प्रूव्ह ठरलेली आहे म्हणजे चुकीचे असल्याचे दिसून आले. The living organism can transform the characters which it has acquired to the next generation. This is called as the ancestry of acquired कॅरेक्टर्स. आता इथे काय झाले सजीवांच्या जीवनकाळात जे गुण संपादित केले गेलेले असतात ते पुढील संक्रमित करता येतात. यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. ही जी आहे ते डिफाईनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. महत्त्वपूर्ण लाईन शेवटच्या भागाच्या आपण घेतो ते त्याच्यामध्ये ह्या शेवटच्या 3 लाईन ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. संपादित गुणांचा अंश म्हणजेच काय ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. सहजपणे व्हॉट इज मेन बाय ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स असा प्रश्न एक गुणासाठी विचारला जाऊ शकतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफॉर्म द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड. की सजीवांच्या जीवनकालामध्ये जे गुण त्याने संपादित केलेले आहेत ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करणे याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. यानंतरचा पुढचा भाग जो आहे इथे इंटरनेट इज माय फ्रेंड तो तुम्ही पाहणार आहात. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण स्पेसिएशन ज्याला आपण जाती उद्भव असे म्हणतो. स्पेसिएशन जाती उद्भव. आता ह्या स्पेसिएशनमध्ये काय म्हटले पहा स्पेसिएशन जाती उद्भव त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ ए न्यू स्पेसीज. फॉर्मेशन ऑफ ए न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. हा
वनस्पतीच्या नवीन जाती म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या नवीन प्रजाती निर्माण होतात. हा कशाचा परिणाम आहे? तो इफेक्ट ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचाच तो एक परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. स्पेसीज इज ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस ए फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. आता ही काय पुढे म्हटलं आपल्याला की नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात, स्पेसीज असे म्हणतात. म्हणजे स्पेसीज म्हणजे नेमकं काय? द ऑर्गॅनिझम, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आपण म्हणूया इथे, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. म्हणजेच काय म्हटलं की आपल्याला इथे नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांचा एक गट जो आहे त्याला आपण जाती असे म्हणतो, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण स्पेसीज असे म्हणतो. त्यानंतर पुढे इच स्पेसीज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन्स. इथे प्रत्येक प्रजाती जी आहे ती विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये वाढते. आता प्रत्येकाची ही भौगोलिक परिस्थिती जी आहे ती प्रत्येक सजीवासाठी वेगवेगळी असते. देअर फूड, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो देअर फूड, त्याच्यानंतर त्यांची हॅबिट ज्याला आपण RVR म्हणतो, नंतर पुढे रिप्रोडक्शन प्रजनन, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी ज्याला आपण प्रजनन क्षमता असं म्हणतो, आणि नंतर पुढे पिरियड इज डिफरंट. त्यांचा जो काय पिरियड जो आहे तो प्रत्येकाचा डिफरंट असतो. म्हणजेच काय, त्या जातीमध्ये प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये वाढते. त्यांचा आहार विहार फलनक्षमता आणि समागम काल जो आहे तो भिन्न भिन्न असतो. हाही त्या ठिकाणी आपल्याला हे पॉईंट दिले आहेत. म्हणजे प्रत्येक स्पेसीस जर आपण विचार घेतले, एखादी प्राण्याची स्पेसीस जर विचार घेतली की त्यांच्या जिओग्राफिकल जो काही भाग जो आहे म्हणजे त्यांची भौगोलिक स्थिती जी आहे वाढण्याची ती वेगळी असते, त्यांचं अन्न वेगळं असतो. त्याच्यानंतर पुढे त्यांचा हॅबिटेट म्हणजे विहार जो असतो, जिथे तो आदिवास जो असतो ज्याला आपण आदिवास म्हणू शकतो, जिथे तो राहतो वाढतो भरभराट होते तो आदिवास हॅबिटेट. आणि नंतर पुढे रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी ज्याला आपण फलनक्षमता असे म्हणतो, अँड पिरियड इज डिफरंट. त्यांचा कालावधी जो आहे तो कसा असतो, भिन्न भिन्न असतो. हवेवर द जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन. तथापि त्याच्यामध्ये त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहिली जातात. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ती संक्रमित होतात. जनुकीय बदल त्याला कारणीभूत असतात. त्याच्यानंतर जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे ज्याला आपण जेनेटिक म्युटेशन म्हणूया, व्हेरिएशन म्हणा, म्युटेशन म्हटलं तरी चालेल. म्हणजेच काय, जनुकीय बदल त्याच्या बदलाला कारणीभूत ठरत असतात. बिसाइड द जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. त्याच्याशिवाय त्याची भौगोलिक परिस्थिती आणि नंतर पुढे दुसरं दिलं आपल्याला रिप्रोडक्टिव्ह चेंजेस म्हणजे भौगोलिक परिस्थिती व पुनरुत्पादनीय बदल ही त्याला कारणीभूत असतात. आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल, त्याला कारणीभूत असलेले दोन घटक आहेत. सिमिलरली द जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. म्हणजेच काय, पुढे सजीवांचे भौगोलिक जे काय जिओग्राफिकल आणि नंतर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन्स, जे भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय अलगीकरण किंवा ज्याला आपण विलगीकरण असं म्हणूया, असे झाल्यास कालांतराने जाती उद्भव निर्माण होऊ शकतो किंवा जाती बदल होऊ शकतो. जाती उद्भव म्हणजे जाती बदल, स्पेशिएशन ज्याला आपण जाती बदल असे म्हणू शकतो, की त्याच्या भौगोलिक जी काही भौगोलिक स्थिती आणि नंतर पुढे पुनरुत्पादनीय अलगीकरण असं जर झालं, अलगीकरण म्हणजे ज्याला आपण विलगीकरण असं म्हणूया, त्याच्यामध्ये स्पेशिएशन निर्माण होते. म्हणजे एकदम साध्या सोप्या भाषेत सांगायला आपण आताच्या याच्यामध्ये याला हायब्रिडायझेशन असं म्हणूया. त्याच्यानंतरचा आज आपण दोन भाग पाहिले. एक लॅमार्किझम घेतला, त्याच्यानंतर पुढे आपण स्पेसिएशन घेतला. लॅमार्किझम ज्याला आपण लॅमार्कवाद असं म्हणतो आणि स्पेसिएशन ज्याला आपण जाती उद्भव असे म्हणतो. आज आपण इथे थांबणार आहोत. यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.